नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे ह्या शेगलाच्या शेंगा कशा सोलायच्या. ह्या बघा, ह्या आत्ता मी माझ्या झाडावरच्या काढून आणलेल्या आहेत. तर आता मी ह्या कशा सोलायच्या हे तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, सर्वप्रथम काय करायचं, या शेंगांचं जे हे टोक असतं की नाही, हे बघा, हे जे इकडचं टोक असतं हे थोडं कापायचं आणि इकडचं थोडं टोक कापायचं. आणि तुम्हाला हवे तर 2 नाही तर 3 भाग करून घ्या. मी 3 करत आहे कारण जरा शेंगा बऱ्याच मोठ्या आहेत. आणि हे बघा, हे असं पूर्ण ह्याचं सोलून काढायचं. सगळी बाजू अख्खी ती सोलली गेली पाहिजे. हे बघा, आता मग या बाजूने पण अख्खी सोलली गेली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ही आपली अख्खी शेंग सोलली जाते. ही बघा, तर ही अख्खी शेंग सोलली गेली. मग आपल्याला हवे तर इथे पुन्हा 2 तुकडे करायचे. थोडंसं कुठे दिसत असेल तर तेही काढून टाकायचं, पण थोडं राहिलं तरी चालतं, त्याने काही एवढा फरक नाही पडत. आणि हे बघा, इथे मी हा एक बोल घेतला आहे, ह्याच्यामध्ये पाणी घेतलंय आणि ह्या पाण्यात मी ह्या टाकत आहे. तसंच आता हे बघा, तुम्हाला मी इथे दाखवत आहे. बघा, ही या बाजूने सोलली आणि आता ही ह्या बाजूने सोलत आहे. ही जरा वाकडी असल्यामुळे ती सोलली नाही जात आहे, पण तरीही मी तुम्हाला दाखवणार आहे की ती कशी सोलली जाते ती. हे बघा, आणि मग मगासारखे ह्याचे पण मी 2 भाग केले. तर हा भाग तर पूर्ण छान सुकलेला आहे, हा पाण्यात टाकला. आणि आता ह्या वाकड्या बाजूनी जरा सोललं जात नव्हतं, म्हणून या उलट्या बाजूने त्याला छानपैकी सोलून घेतलं. थोडंसं राहिलं तर काही हरकत नसते. हे बघा, तरी पूर्ण ह्याचं निघालंय. मग ही मी पाण्यात टाकली. पुन्हा आता ह्या बाजूने ही दाखवते. हे बघा, आणि आता या बाजूने सोलायची आणि मध्ये ह्याला मग कापून घ्यायचं आणि ही अशी सगळी सोलून घ्यायची. बघा, आणि मग हे पाण्यात टाकायचं. तर हे बघा, आता अशा प्रकारे आपल्या या सगळ्या शेंगा छानपैकी कापून स्वच्छ मी पाण्यात टाकलेल्या आहे. तर आज मी तुम्हाला डाळ शेंगा दाखवणार आहे. चला तर मग पाहूया डाळ शेंगाला काय सामान लागतं ते. आणि तत्पूर्वी तुम्हाला एकच सांगायचं आहे, जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाऊया, आपलं सामान पाहूया. हे बघा, मी तुम्हाला साहित्य दाखवते. इथे मी 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. ही कोथिंबीर चिरून घेतली आहे. ही 2-3 कढीपत्त्याची पानं घेतली आहे. थोडा कांदा घेतला आहे. 1 हिरवी मिरची कापून घेतली आहे. थोडे कोथिंबीरीचे देठ घेतले आहे. तर हे सगळं झालं की इथे थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे. नंतर चिंचेचा कोळ भिजत घातला आहे आणि ही डाळ भिजत घातली आहे. आणि ह्या आपल्या शेंगा तर मी तुम्हाला दाखवल्याच. तर आता आपण डाळ बनवायला सुरुवात करत आहोत, डाळ शेंगा बनवायला. तर सर्वप्रथम ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि 1 वाटी डाळ असेल तर 2 वाटी तुम्ही पाणी घालायचं. आणि या पाण्यामध्ये थोडीशी हळद घाला, किंचितशी हळद घालायची डाळीमध्ये, म्हणजे त्याला छान चव आणि कलरही येतो. आणि थोडंसं मीठ घालूया आपण, म्हणजे ते थोडं डाळीला लागतं. जास्त नाही घालायचं कारण आपण शेंगांना वेगळं मीठ घालणार आहोत. तर हे आपलं झाल्या. जर तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये लावू शकता, पण माझ्याकडे हा इन्स्टंट कुकर आहे, तर त्याच्यामध्ये मी ही डाळ शिजत लावते.
आपली आता डाळ शिजायला पडली आहे. पण आता डाळ शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घ्यायची. डाळ तिथे शिजली की मग आपल्याला ती ह्याच्यात फक्त टाकायची आहे. तर काय करायचं, एक मोठं बाउल घ्या, नाही तर भांडं घ्या, काय तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते घ्या. दाखवते तुम्हाला. जरा पसरट घेतला तर काय होतं, शेंगा कुस्करत नाही, म्हणून साधारण असं पसरट भांडं घ्या. ते तुम्ही ह्याच्यावर ठेवू शकता आणि गॅस ऑन करा. तेल घाला. हे बघा, तेल घाला. तेल जास्त नाही घातलं तरी चालेल, आपल्याला फक्त फोडणी पुरतं तेल घालायचं आहे. आता याला आपण फोडणी देताना काय काय घालणार आहोत, तर लसूण, मिरची, कोथिंबीरचे देठ, कढीपत्ता, मोहरी, हिंग आणि जिरं. तर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही रेडी ठेवायच्या. हे बघा, जशा मी ठेवलेल्या आहेत तशा. फक्त आता तेल तापायची आपण वाट पाहत आहोत. मी तेल तापायची वाट बघत आहे. सर्वप्रथम मी लसूण घालत आहे. हे बघा, सर्वप्रथम मी अशी लसूण घाला. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे, लसूण तडतडत आहे. त्यानंतर मी ह्याच्यावर एक अर्धा चमचा मोहरी घालत आहे. त्यानंतर आपला हिंग, मी हा LG चा हिंग घालत आहे. तुम्ही कुठचाही तुमच्या घरात असेल तो हिंग घालू शकता. त्यानंतर जिरं घालायचं आहे. साधारण जिरं ही अर्धा चमचा घालू शकता. आता ही मोहरी छान तडतडत आहे. ही बघा, मला आवाज येत आहे. असं छान फोडणी करून घ्यायची. मस्त सुगंध घमघमाट सुटलेला आहे. आणि ती मोहरी तडतडल्यानंतर मग कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता नेहमी असा चिरून घ्या, म्हणजे काय होतं, की तो तुमच्या पोटात जातो. नाहीतर काही खाताना मुलं किंवा मोठी माणसं कढीपत्ता नको असेल तर काढून वेगळा टाकून देतात. पण तसं न करता असा बारीक चिरला तर तो तुमच्या पोटात जाऊ शकतो. आणि त्या कढीपत्त्याबरोबर मी हे कोथिंबीरीचे थोडे देठ टाकत आहे. बघा, मस्त सुगंध सुटलेला आहे आणि छान आपली खमंग फोडणी झालेली आहे. सांभाळून करा, गॅस थोडा बारीकच ठेवा. आणि आता मी याच्यावर मिरची टाकत आहे. मिरची टाकल्यावर मी ह्यातला अर्धा कांदा फोडणीला टाकत आहे आणि अर्धा आपल्याला खोबऱ्याबरोबर वाटायचा आहे. ओके, तर आम्ही फोडणीला टाकत आहे अर्धा कांदा. आता हे आपलं झालं वाटप फोडणी त्याला. आता हा कांदा लवकर नरम व्हावा म्हणून थोडं मीठ टाकायचं, कारण थोडं आपण डाळीत टाकले हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. थोडं मीठ टाकायचं. हळद पण आपण थोडी डाळीत टाकली आहे, थोडी इथे टाकू शकतो. आणि थोडा लाल मसाला टाकायचा. मिरची पूड टाका, नाही तर तुमच्या घरात जो मसाला अवेलेबल असेल तो टाका. मी हा आपला मालवणी मसाला टाकत आहे, अगदी थोडा, कारण आपण मिरची घातलेली आहे, अगदी थोडा टाकायचा. बाकी आपल्याकडे धणजिरा ऑलरेडी घातलेले आहे, त्यामुळे धणजिरा पावडर टाकायची गरज नाही. आता हे छान मस्त असं आपलं सोते झालेलं आहे. हे बघा, कांदा जरा नरम होऊ द्यायचा.
दाखवते की आपण वाटप कसं करतो आहे. कांदा जरा नरम करून घेते, तोपर्यंत तुम्हाला वाटपाची तयारी दाखवते. हे बघा, असं तुम्ही मिक्सर घ्या आणि मिक्सर मध्ये आपल्याला कांदा, खोबरं आणि चिंच घालायची आहे. हे बघा, हे कांदा घातला, हे खोबरं आहे आपलं, ते जरा घट्ट आहे. आमच्याकडे इथे नारळ मिळत नाही, तर मग असं कुठेतरी आम्हाला असं ओलं खोबरं फ्रोझन मध्ये मिळतं, ते घेऊन आम्ही ते थोडं रूम टेम्परेचरला आणून ठेवतो. म्हणजे मग ते व्यवस्थित सुटलं की छान पैकी वाटलं जातं. आता कांदा, खोबरं आणि हे आपलं चिंचेचं पाणी आहे ते घालायचं. चिंच छान गाळून घ्या. हे बघा, जेवढं असं छान कोळ आपल्याला निघेल ना, तेवढा छान कोळ काढून घ्यायचा. तत्पूर्वी आपण इथे बघतो आहोत कांदा शिजला आहे का आपला. मस्त कांदा शिजलेला आहे. बघा, कांदा एकदम छान गुलाबीसर झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला. तर आता या कांद्यावर तुम्ही या सगळ्या शेंगा टाकायच्या. मी इथे 4 शेंगा घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला मगाशी दाखवल्या कशा सोलायच्या त्या, आणि बाकीच्या मी ठेवून दिल्या, मग फ्रोझन करून ठेवल्या की त्या आम्हाला वर्षभरासाठी होतात. आणि माझ्याकडे माझं स्वतःच झाड आहे, त्यामुळे मी झाडावरच्या काढून घेते. आणि हे बघा, आता मी ह्या शेंगा थोडं पाणी घालून शिजवणार आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ आहे, हळद आहे, मसाला आहे, मिरची आहे, कांदा आहे. तर हे आपल्याला थोडं पाणी घालून शिजवायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. साधारण 1 ग्लासभर पाणी, पण जरा गरम पाणी घाला. नेहमी गरम पाणी घातलं की जेवणाला छान चव येते. आणि जे आपलं पदार्थ शिजत असतो ना, तो थंड पाणी घातलं की त्याचं ते शिजण्याची प्रक्रिया मंद होते. म्हणून काय करायचं, नेहमी कुठचाही पदार्थ शिजत असताना तुम्ही त्याच्यात गरम पाणी घाला, म्हणजे ती प्रक्रिया शिजण्याची तशीच कायम राहते. तर या मी अशा काही छोट्या टिप्स देत असते, त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि माझा व्हिडिओ जरूर शेअर करा, म्हणजे लोकांना अजून ह्या टिप्स मिळून जातील. म्हणून हा सगळा खटाटोप करत आहे. तर बघूया आता आपण. पाणी गरम झालं आहे आपलं, अगदी 30 सेकंदासाठी ठेवलेलं. हे बघा, छानपैकी गरम झालेलं आहे. आणि आता हे गरम पाणी त्याच्यात टाकत आहे आणि इथे सुंदरपैकी असं त्याला छान ढवळून, हवं तर तुम्ही चव घेऊ शकता. परफेक्ट आहे, किंवा आपल्या डाळीत पण थोडं मीठ आहे, इथे थोडं आहे, त्यामुळे ते परफेक्ट होणार. जरा मीडियम गॅस करून घ्या. आणि डाळ आपली शिजतच आहे, मग ती मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते. तर तत्पूर्वी मी तुम्हाला वाटप दाखवते. हे आपण वाटपात काय काय घेतलं ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. फक्त आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. जरा जाडसरच ठेवा. हे बघा, मी अगदी जाडं भरडच ठेवलेलं आहे.
हे वाटप मी एकदम मऊ केलेलं नाहीये, ते थोडं जाडं मी ठेवलेलं आहे. आता आपल्या शेंगा आणि डाळ शिजायची आपण वाट पाहत आहोत, मग आम्ही तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपल्या शेंगा बऱ्यापैकी शिजले आहे, तर मी आता वाटप घालत आहे. हे बघा, हे सगळं वाटप मी घातलं. शेंग एक आपली बघितली ना, ही बघा अशी दाबून, जास्त नाही शिजवायची, जरा थोडी शिजवायची. गॅस मात्र बारीक करा. आणि हा मिक्सर अख्खा धुवून घालते. वाटप शिजायला लागेल ना आपल्याला, मग शेंगांचं एकदम पीठ होऊन जाईल ना, म्हणून वाटप आधी घालायचं. डाळ अजून आपली कुकरलाच आहे, तोपर्यंत आपल्याला वाटप शिजवून घ्यायचं आहे. मिक्सरला घालते. हे बघा, आता हे सगळं मी स्वच्छ धुवून घातलं. वरतून थोडी कोथिंबीर घाला, म्हणजे मग छान त्याला वास येतो. आणि ढवळताना ह्या बाजूने ढवळा, इथून ढवळलं तर शेंगा तुटण्याची शक्यता असते, म्हणून. सुंदर लुक आलेला आहे आणि टेस्टही सुंदर आलेली आहे. आता फक्त डाळ घालायचं बाकी आहे. पुन्हा एकदा हवी तर चव घेऊन बघा. अप्रतिम झालेलं आहे. थोडंसं हवं तर मी मिरची टाकते, जरा तिखट बरं लागतं म्हणून. किंचित आपला मालवणी मसाला टाकते, म्हणजे जरा छान दिसेल, ते खायलाही चविष्ट लागेल. बाकी मीठ मसाला एकदम परफेक्ट आहे. आता मी हा गॅस काढून टाकत आहे, कारण या शेंगा आपल्या खूप चांगल्या शिजलेल्या आहेत आणि ह्या गरम ह्याच्यामध्ये ते वाटप चांगलं शिजेल. नंतर मग आपली डाळ झाली की तुम्हाला पुन्हा एकदा बघूया का. हे बघा, आता आपल्या इथे वाटप आणि मी तुम्हाला दाखवलं. आता आपली डाळही शिजलेली आहे. प्रथम इथं आपण बाहेर काढूया. खूप सुंदर डाळ शिजलेली आहे, दाखवते तुम्हाला. बघा बघा, आपली डाळ किती छान शिजली गेली आहे. तर ही डाळ आता आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत. पाणी नाही घालायचं, कारण आपल्याला एकदम पातळ नाही करायचे, दबदबीतच करायचं आहे, म्हणून ह्याला मी पाणी नाही घालत. आणि ही डाळ घोटून नाही घ्यायची, ही ऑलरेडी घोटलेलीच आहे. फक्त त्याला आपण आपले शेंगा तुटता कामा नये. गॅस ऑन करत आहे. आता आपलं सगळं हे शिजलेलं आहे, पण फक्त ह्याने मी शेवटच्या ह्याने जरा ढवळून घेते. मस्त सुगंध सुटलेला आहे डाळ शेंगांचा. आणि वरतून आता आपण त्याला कोथिंबीर घालणार आहोत. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे डाळीला आपल्या हे होतं, मीठ होतं. एकदम परफेक्ट झालेली आहे, काहीही टाकायची गरज नाही. ते जरासं आंबट हवं असेल म्हणून मी जरासं हे लिंबाचा रस टाकत आहे. मला वाटतं आपली चिंच थोडी कमी पडली असेल, म्हणून थोडासा लिंबाचा रस टाकते. एकदम अप्रतिम डाळ झालेली आहे. आणि मग ही मी आता वरतून त्याला कोथिंबीर घालत आहे. मस्त डाळ झालेली आहे. आणि मी तुम्हाला आता लुक दाखवते.
दिसत आहे का ओ आय एम सो सॉरी, माझे हे बांगडे इथे आहेत, हे बघा, हे मी नंतर तळणार आहे, ते तुम्हाला दिसत आहे. पण आपला लूक कसा आता मला हां हां बघा, हा बघा, दिसला तुम्हाला लूक? अशा प्रकारे ही मस्त डाळ आपली झालेली आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे सुद्धा ही डाळ अशीच बनवणार आहात आणि मला व्हिडिओ टाकणार आहात. आणि नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, खेळत राहा. बाय.